Hello student, myself me Shamli Rane, senior lecturer at Shri Pushpasen Samant College of D Pharmacy. Today onwards I will guide the subject regarding the pharmaceutical jurisprudence. First see the first chapter of pharmaceutical jurisprudence, that is pharmaceutical legislation in India. In that we will see the origin and nature of pharmaceutical legislation. So first see what is meant by legislation. Legislation is a word related to law. Law intended for regulation and control of various aspects of life. These aspects might be social, economical and political. We all of you know what is meant by law. Law is related or law is intended for to control regulation of social, economical and political aspects. मीन्स तुमच्या ज्या सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय जे काही अस्पेक्ट्स आहेत त्याचं रेग्युलेशन आणि त्याचं कंट्रोल करण्यासाठी कायद्याची सुरुवात झाली. द फार्मसी is one of the profession. The pharmacy profession is related with the healthcare system. So that may be control or regulate is very important. That's why pharmaceutical legislation is implemented. Pharmaceutical legislation, it is mixed legislation which overlapping covers both social and economical aspects. Pharmaceutical legislation मध्ये सोशल आणि इकॉनॉमिकल जे फार्मसी प्रोफेशनच्या निगडीत जे ॲस्पेक्ट्स आहेत ते कवर केले जातात. नेक्स्ट, हिस्ट्री ऑफ फार्मसी लेजिस्लेशन इन इंडिया. इन द अर्लियर पार्ट ऑफ 20th century देअर वॉज प्रॅक्टिकली नो लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ऑन ड्रग ॲज वेल ॲज ऑन द प्रोफेशन ऑफ फार्मसी. म्हणजे 20व्या शतकात कुठचंही अशी लेजिस्लेशन किंवा लॉ नव्हता जो की ओव्हरऑल फार्मसी प्रोफेशनला कंट्रोल करेल. ऑल्दो द ओपीएम ॲक्ट 1878, द पॉयझन ॲक्ट 1919 and the Dangerous Drug Act 1930 were in force, this was specific in nature and grossly inadequate in controlling the psychotic condition prevailing at that time. म्हणजे त्या काळी जी काही सिच्युएशन होती, डेंजर सिच्युएशन होती, ते कंट्रोल करण्यासाठी हे जे काही ॲक्ट आहेत, ओपीएम ॲक्ट, पॉयझन ॲक्ट आणि डेंजरस ड्रग ॲक्ट, ते अंमलात आणले गेले होते. पण त्या ॲक्टमध्ये पूर्ण ओव्हरऑल फार्मसी कंट्रोल करण्यासाठी असे काहीच रूल्स किंवा रेग्युलेशन नव्हते. ते काही काळासाठीच मर्यादित होते. इन 1927 द रिव्हॉल्युशन वॉज पास्ड बाय द काउन्सिल ऑफ द स्टेट टू रेकमेंड द Governor General in the Council to uses of all provisional government to take immediate step to control indiscriminate use of drug. म्हणजे त्यानंतर 20व्या शतकात जे काही गैरव्यवहार होत होते फार्मसी प्रोफेशनच्या ते कुठेतरी कंट्रोल हवेत यासाठी गव्हर्मेंटला असं काउन्सिल केलं की त्या फार्मसी प्रोफेशनच्या रिलेटेड त्यांनी लॉ अंमलात आणावे. नेक्स्ट वी विल सी ऑब्जेक्टिव्ह. द फर्स्ट मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रमोट हेल्थ केअर सिस्टीम बाय रेग्युलेटिंग द मॅन्युफॅक्चर, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड क्वालिटी ड्रग. म्हणजे main purpose of legislation is to ensure that the patient receives drug of required quality, tested and evaluated for safety as well as efficacy for their intended use. म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे फार्मसी लेजिस्लेशन अंमलात आणण्याचं, तर जो काही पेशंट आहे किंवा जो काही ड्रग कन्झ्युमर आहे त्याने जो ड्रग रिसीव केला आहे तो ड्रग चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे, तो इव्हॅल्युएट केलेला असला पाहिजे आणि तो त्या पेशंटसाठी सेफ असला पाहिजे. नेक्स्ट, टू मेक दिस ड्रग अवेलेबल टू द पब्लिक ॲट रिजनेबल प्राईस अँड थ्रू क्वालिफाईड पर्सन. म्हणजे जो काही ड्रग बनवलेला गेला आहे तो त्या पेशंटपर्यंत एका रिजनेबल प्राईसपर्यंत मिळाव्यात किंवा तो अवेलेबल करून द्यायला हवा, यासाठी कायदे अंमलात आणले गेले.
नेक्स्ट, टू सेफगार्ड द पीपल फ्रॉम मिसलिडिंग अँड फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटेड टू ड्रग अँड रेमेडीज. म्हणजे पूर्वीच्या काळी जे मंत्र तंत्र किंवा ते ढोंगी बाबा वगैरे किंवा अंधश्रद्धा याच्यामुळे हे घेतल्यामुळे असा डिसीज जो आजार आहे तो बरा होतो, त्या रिलेटेडच्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट होत्या, ज्या फॉल्सली क्लेम होत्या, त्या ॲडव्हर्टाइजमेंटला कुठेतरी कंट्रोल यावा, ते कुठेतरी बंद हवेत, त्यासाठी फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची सुरुवात करण्यात आली. नेक्स्ट, टू रेग्युलेट द प्रोफेशन ऑफ फार्मसी प्रोफेशन रेग्युलेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी. ऑल्सो टू प्रमोट द इंडिजियस रिसर्च टेक्नॉलॉजी. म्हणजे नवनवीन रिसर्च जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या इंडियामध्ये अंमलात आणावी, यासाठी लेजिस्लेशनची सुरुवात करण्यात आली. नेक्स्ट वी सी ओरिजिन. इन 1811 फर्स्ट केमिस्ट शॉप ओपन बाय मिस्टर बर्टगेट, who came to India with East India Company in कलकत्ता. 1911 मिस्टर बर्टगेटने आपलं पहिलं केमिस्ट शॉप कलकत्तामध्ये ओपन केलं. इन 1910 दे हॅव स्टार्टेड मॅन्युफॅक्चर ऑफ टिंचर अँड स्पिरिट. 1910 त्यांनी तिथे टिंचर अँड स्पिरिट मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली. इन 1821 अनदर फ्रेम स्मिथ स्ट्रँड स्ट्रीट and cooperative started apothecary shop and started manufacturing 1918. त्यानंतर स्मिथ स्ट्रँड आणि त्यांच्या कोऑपरेटिव्ह जे काही पर्सन आहेत त्यांनी ॲपोथेकरी शॉपची सुरुवात केली आणि तिथे मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली. इन 1901 बेंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स अ स्मॉल फॅक्टरी वॉज स्टार्टेड इन कलकत्ता बाय आचार्य पी.सी. रॉय. त्यानंतर आचार्य पी.सी. रॉय यांनी 1901 बेंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल्स वर्कची स्थापना केली. ही स्मॉल फॅक्टरी होती किंवा स्मॉल इंडस्ट्री होती. इन 1903 प्रोफेसर टी.के. गज्जर ओपन स्मॉल फॅक्टरी ॲट परेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फार्मास्युटिकल युनिट्स अँड अलेम्बिक केमिकल्स वर्क लिमिटेड ॲट बरोदा. त्यानंतर प्रोफेसर टी.के. गज्जर यांनी एका स्मॉल फॅक्टरीची निर्मिती केली. त्याचं नाव असं होतं की फार्मास्युटिकल युनिट्स अँड अलेम्बिक केमिकल्स वर्क लिमिटेड ॲट इन बरोडा. दिस युनिट्स वेर नॉट सफिशियंट टू फुलफिल द नीड ऑफ इंडियन पब्लिक. म्हणजे हे जे काही सुरुवात केलेली होती मिस्टर बर्टगेट किंवा टी.के. गज्जर यांनी, ती जी काही सुरुवात आहे फार्मसीची, त्यामध्ये मॅन्युफॅक्चर होणारे ड्रग होते किंवा सेल होणारे ड्रग होते, ते तेवढे सफिशियंट नव्हते ऑल ओव्हर द कंट्रीमध्ये. त्याची गरज अजून भासत होती. त्यासाठी हॅन्स मोस्ट ऑफ द मेडिसिन्स वेर बीइंग इम्पोर्टेड फ्रॉम अबॉट मेनली UK, फायनान्स अँड जर्मनी. त्यासाठी परदेशातून ड्रग मागवले जायचे, मेनली फ्रॉम UK, फ्रान्स अँड जर्मनी. इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर द नीड वॉज इम्प्रूव्ह. पहिल्या महायुद्धानंतर याची गरज अजून भासायला लागली. डिमांड ऑफ इंडिजियस ड्रग वॉज इम्प्रूव्ह. इंडिजियस ड्रग म्हणजे आयुर्वेदिक ड्रग, यू कॅन सी, ऑर लोकल ड्रग जे तिथे तयार होतात. कोग्नसीमध्ये तुम्ही मेडिसिनल सिस्टीम शिकलाय, त्याच्यामध्ये युनानी, सिद्ध, आयुर्वेदा शिकलाय. त्या रिलेटेड जे सिस्टीमच्या रिलेटेड जे ड्रग होते, दॅट्स मीन्स इंडिजियस ड्रग. त्याची डिमांड आहे ती वाढायला लागली. नेक्स्ट, कॉम्पिटिशन बिकम अनहेल्दी अँड इंडियन मार्केट फ्लुटेड विथ इन्फेरियर, सबस्टँडर्ड अँड इवन हार्मफुल ड्रग. मागणी वाढल्यामुळे क्वांटिटीच्या मागे जास्त भर दिला गेला, त्यामुळे क्वालिटी मेंटेन नाही झाली. त्यामुळे सबस्टँडर्ड क्वालिटीचे ड्रग निर्माण केले गेले आणि या सबस्टँडर्ड क्वालिटीच्या ड्रगमुळे जो पर्सन ते कन्झ्युम करत होता त्याला हार्मफुल इफेक्ट जाणवायला लागले. त्यामुळे पब्लिक प्रेशराइज गव्हर्नमेंट टू इंट्रोड्यूस इफेक्टिव्ह लेजिस्लेशन टू कंट्रोल इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ द ड्रग. त्यामुळे इंडियामधल्या पब्लिकने, पीपल्सनी गव्हर्नमेंटला असं प्रेशराईज केलं की हे जे फार्मसी प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये कुठचं तरी कंट्रोल ठेवा, त्या रिलेटेड इफेक्टिव्ह लेजिस्लेशन तुम्ही अंमलात आणा, त्याच्यामुळे त्याच्या इम्पोर्टवर, मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड त्याच्या सेलवर कुठेतरी कंट्रोल ठेवला जाईल.
देर वॉज नो लीगल अँड इफेक्टिव्ह कंट्रोल ऑन प्रोफेशन. त्या प्रोफेशनमध्ये कुठचाही कंट्रोल नाही आहे, तर तुम्ही कंट्रोल ठेवायला एक लेजिस्लेशन तयार करा. Hence, to have compensing legislation, the Indian government appoint a drug inquiry committee under the chairmanship of Col R. N. Chopra in 1931. त्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटने एक कमिटी अपॉइंट केली. दॅट्स नेम इज ड्रग एन्क्वायरी कमिटी अंडर द चेअरमॅनशिप ऑफ कॉल आर एन चोप्रा इन 1931. आर एन चोप्रा यांच्या हाताखाली एक कमिटी निर्माण केली गेली, दॅट इज ड्रग एन्क्वायरी कमिटी 1931मध्ये. त्या कमिटीला दिस वॉज फॉर्मली नोन ॲज चोप्रा कमिटी, चोप्रा कमिटी म्हणून पण ओळखलं जात होतं. तर त्या कमिटीचं मेन काम काय होतं, तर ती कमिटीमध्ये काय करायचे, जे काही फार्मसी रिलेटेड ज्या एन्क्वायरीज आहेत त्या नोट डाऊन करून जर इम्पोर्ट, डिस्ट्रीब्युशन, सेल अँड मॅन्युफॅक्चरिंग आहे ओव्हरऑल ड्रगचं, त्याच्या रिलेटेड रिकमेंडेशन तयार करणं. त्यामध्ये त्यांनी 19 रिकमेंडेशन तयार केले. रिकमेंडेशन ऑफ DC 19 रिकमेंडेशन विथ रिपोर्ट वॉज सबमिटेड बाय द कमिटी. त्यामधल्या इम्पॉर्टंट जे काही रिकमेंडेशन्स आहेत ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. फर्स्ट, फॉर्म्युलेशन ऑफ सेंट्रल फार्मसी काउन्सिल अँड स्टेट फार्मसी काउन्सिल विच वुड लुक आफ्टर द एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफ द प्रोफेशनल्स. म्हणजे त्यांनी सेंट्रल फार्मसी काउन्सिल तसंच स्टेटमध्ये स्टेट फार्मसी काउन्सिल्सची स्थापना केली. ह्या ज्या फार्मसी काउन्सिल्स आहेत त्या फार्मसी प्रोफेशनच्या रिलेटेड जे काही काउन्सिल आहेत ते तुम्हाला करतील. नेक्स्ट, त्या फार्मसी काउन्सिल ज्याची स्थापना केली त्याचं काम काय होतं, तर त्यांनी एज्युकेशन आणि ट्रेनिंग आहे फार्मसिस्टचे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावा. Also, councils would maintain the register containing names and address of the registered pharmacist. तसेच त्याने रजिस्टर मेंटेन करावे, त्याच्यामध्ये जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस असावा. नेक्स्ट, क्रिएशन ऑफ ड्रग कंट्रोल मशिनरी डिपार्टमेंट ॲट द सेंट्रल अँड द ब्रँचेस इन ऑल स्टेट. म्हणजे कंट्रोल मशिनरी कंट्रोलसाठी एक सेंटरमध्ये एक डिपार्टमेंट असावं, त्याच्यामध्ये ओव्हरऑल जे मशिनरीज यूज करतात मॅन्युफॅक्चरिंगसाठी त्याच्यामधला कंट्रोलर, त्या रिलेटेड जे रूल्स आहेत ते असावेत आणि त्याचे जे ब्रँचेस आहेत ते प्रत्येक स्टेटमध्ये असावेत. नेक्स्ट, इस्टॅब्लिशमेंट ऑफ वेल इक्विप्ड सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी विथ कॉम्पिटंट स्टाफ अँड एक्सपर्ट फॉर अँड इफिशियंट अँड स्पीडी वर्किंग ऑफ ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट. त्यानंतर त्यांनी एका सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीची, दॅट्स इज नथिंग बट CDL लॅबोरेटरी, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीची स्थापना केली. ती वेल इक्विप्ड होती, त्याच्यामध्ये कॉम्पिटंट स्टाफ ऑर वेल एज्युकेटेड स्टाफ होता, त्याच्यामध्ये डिफरंट एक्सपर्ट होते आणि ते जे एक्सपर्ट आहेत त्यांचं काम हे खूप फास्ट होतं, त्याच्यामुळे ओव्हरऑल ड्रग डिपार्टमेंटवर कंट्रोल ठेवला जात होता. आणि त्या सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीच्या अंडर स्मॉल लॅबोरेटरीज वुड वर्क अंडर इट्स गायडन्स. स्मॉल लॅबोरेटरीज काम करत होत्या. ड्यू टू द सेकंड वर्ल्ड वॉर इन 1939 देअर वॉज डिले टू इंट्रोड्यूस द लेजिस्लेशन. हे जे काही लेजिस्लेशन बनवलेलं होतं ड्रग एन्क्वायरी कमिटीने, त्याचं रजिस्ट्रेशनचं इंट्रोडक्शन किंवा ते अंमलात आणण्यासाठी खूप वेळ झाला होता. त्यामुळे काय झालं, गव्हर्नमेंट वॉज रिलिकंट टू इम्प्लिमेंट द रिकमेंडेशन ऑफ DC अँड द पब्लिक वॉज प्रेशराईज द गव्हर्नमेंट. त्यामुळे जे काही इंडियन पब्लिक आहे त्यांनी गव्हर्नमेंटला प्रेशराईज केलं की ते लवकरात लवकर अंमलात आणावं. त्यानंतर फायनली अँड इम्पोर्ट ऑफ द ड्रग बिल वॉज इंट्रोड्यूस इन 1937. पब्लिकने गव्हर्नमेंटला प्रेशराईज केल्यानंतर हे जे काही लेजिस्लेशन DC ड्रग एन्क्वायरी कमिटीने अंमलात आणलेलं होतं त्याचं इंट्रोडक्शन ड्रग बिल या स्वरूपात करण्यात आलं.
This bill deals with only import of drug and manufacture and sale of drug was not included. म्हणजे हे जे काही बिल आहे ते नक्की कशाच्या रिलेटेड काम करते किंवा कशाच्या रिलेटेड त्याच्या रूल्स आणि रेग्युलेशन आहे ते इन्क्लूड केलेलं नव्हतं. नेक्स्ट, कमिटेड फॉर द गव्हर्नमेंट टू इन्क्लूड ऑल दिस ॲस्पेक्ट ॲज अ रिझल्ट इन 1940. म्हणजे तिथे स्पेसिफिकली इन्क्लूड केलेलं नव्हतं ड्रग बिलमध्ये, ते इम्पोर्टशी आहे, मॅन्युफॅक्चर किंवा सेल्सशी निगडीत आहे किंवा डिस्ट्रीब्युशनशी निगडीत आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटनं असं फोर्स केलं कमिटीला की ते कोणत्या निगडीत आहे हे सगळं एका इन्क्लूड करावं त्या ॲक्टमध्ये किंवा त्या बिलमध्ये. त्यानंतर 1940मध्ये ड्रग बिल वॉज अगेन इंट्रोड्यूस इन असेंब्ली. परत त्याची निर्मिती करण्यात आली ड्रग बिलची आणि ड्रग बिल इन 1940 वॉज पास. ड्रग बिल 1940मध्ये पास झाला आणि इट केम इन टू फोर्स ॲज अ ड्रग ॲक्ट 1940. ड्रग बिल कन्वर्टेड इन टू ड्रग ॲक्ट 1940. तर त्याची असेंबल करून ड्रग बिल हे ड्रग ॲक्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलं किंवा त्याला दुसरं नाव देण्यात आलं, ड्रग ॲक्ट 1940. लेटर ऑन इट वॉज अमेंडेड मेनी टाइम्स अँड ॲट प्रेझेंट द ॲक्ट कवर प्रोव्हिजनल रिलेटेड टू ड्रग्स, कॉस्मॅटिक्स, आयुर्वेदिक, युनानी अँड होमिओपॅथिक मेडिसिन्स. त्यानंतर त्यामध्ये खूप काही बदल करण्यात आले आणि त्यानंतर त्यामध्ये अशा प्रोव्हिजन्स अंमलात आणल्या गेले की त्या प्रोव्हिजन रिलेटेड टू ड्रग्स असल्या पाहिजेत, कॉस्मॅटिक्स, आयुर्वेदिक, युनानियन, होमिओपॅथिक मेडिसिन आहेत. नेक्स्ट, द प्रेझेंट ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट इज अन इम्प्रूव्ह व्हर्जन ऑफ ड्रग ॲक्ट 1940. म्हणजे आता तुम्ही ज्युरिसमध्ये ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट शिकणार आहात. तो ॲक्ट म्हणजेच न्यू व्हर्जन आहे ड्रग ॲक्ट 1940चा. त्या ॲक्टचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट टू कंट्रोल इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ ड्रग अँड कॉस्मॅटिक. Central government has made many rules for the same and presented it as a drug and cosmetic rule 1940. सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या रिलेटेड खूप काही रूल्स बनवले आणि ते प्रेझेंट केले ॲज अँड ड्रग अँड कॉस्मॅटिक्स रूल 1940. दिस ॲक्ट अँड रूल्स वेअर अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम. म्हणजे हे जे काही ॲक्ट्स आहेत किंवा हे जे काही रूल्स आहेत ते जसजसे फार्मसी प्रोफेशनमध्ये नवनवीन गोष्टी आल्या गेल्या किंवा फार्मसी प्रोफेशनमध्ये जसजसे चेंज केले गेले तसतसे हे रूल्स आणि जे काही ॲक्ट सांगितलेले आहेत तो चेंज होत गेला. नेक्स्ट वी विल सी स्कोप ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया. इन दॅट फर्स्ट स्कोप इज it is related with the legal system which regulate the conduct of pharmacy business and practice of profession of pharmacist. Pharmaceutical legislation is related with legal system. Pharmaceutical legislation हे legal system ची रिलेटेड आहे. ते रेग्युलेट करतं फार्मसी बिझनेस अँड ऑल्सो प्रोफेशन ऑफ फार्मसी. Next, a true understanding of all laws pertaining to pharmacy is essential and all legal aspects must be satisfied by those who wish to practice of pharmacy business. प्रत्येक फार्मसीमध्ये किंवा फार्मसी प्रोफेशनमध्ये जो पर्सन काम करत आहे त्याला त्याच्या प्रोफेशनशी निगडीत जे लॉ आहेत त्याची जाणीव व्हावी किंवा ते समजावेत आणि त्याच्या रिलेटेड ज्या लिगल ॲस्पेक्ट्स आहेत त्या रिलेटेड तो सहमत असावा. त्यासाठी फार्मास्युटिकल लेजिस्लेशनची सुरुवात करण्यात आली. नेक्स्ट, इट हेल्प द फार्मासिस्ट टू अंडरस्टँड देअर लिगल अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड देअर बाय अवॉइड द डेंजर ऑफ अननेसेसरी लिगल प्रोसिडिंग. पहिल्यांदा प्रत्येक फार्मासिस्टला त्याच्या रिलेटेड ज्या लिगल नैतिक जबाबदाऱ्या आहेत किंवा इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याची जाणीव नसल्यामुळे जे काही गैरप्रकार घडायचे ते कुठेतरी कंट्रोल करण्यात आले आणि प्रत्येक फार्मासिस्टला फार्मास्युटिकल लेजिस्लेशनमुळे त्याच्या लिगल आणि इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव झाली.
The patient should get the drug of good quality which are tested, evaluated for safety purpose. प्रत्येक पेशंटला जो काही ड्रग दिला जातो त्या ड्रगची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आणि तो प्रत्येक ड्रग टेस्टेड असला पाहिजे आणि इव्हॅल्युएटेड असला पाहिजे अकॉर्डिंग टू फार्मास्युटिकल लेजिस्लेशन फॉर सेफ्टी पर्पज. याची प्रत्येक फार्मसिस्टला जाणीव झाली. नेक्स्ट, it also covers the legal aspects related to manufacture of drug in pharmaceutical industry, their storage, sale, distribution. त्यानंतर फार्मास्युटिकल लेजिस्लेशनमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्री रिलेटेडचे जे लिगल ॲस्पेक्ट्स आहेत फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग, देअर स्टोरेज, सेल अँड डिस्ट्रीब्युशन, त्याच्या रिलेटेड पण रूल्स प्रत्येक इंडस्ट्रीला समजले गेले. नेक्स्ट, द फार्मास्युटिकल लेजिस्लेशन सेफगार्ड द health of the people by making right medication by controlling pharmacy business and profession. फार्मास्युटिकल लेजिस्लेशनमुळे प्रत्येक जो ड्रग बनवला गेला तो राईट वेने बनवला गेला. त्यामुळे पीपलची जी हेल्थ आहे, पेशंट किंवा पेशंटची जी हेल्थ आहे ती क्युअर व्हायला हेल्प झाली आणि त्यामुळे ओव्हरऑल फार्मसीमध्ये कंट्रोल ठेवला गेला. नेक्स्ट, ड्यू टू द कन्सिडरेशन शुड बी गिवन द फॉलोइंग पॉईंट्स रॅदर दॅन जनरल पॉईंट्स. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स कम इन एक्झिस्टन्स इन 1940. दॅट ॲक्ट मेनली to control the import, manufacture, distribution and sale of the drug and cosmetics. Next act is to regulate profession and business of pharmacy. The Pharmacy Act come in existence. Next, to control drug and magic related advertisement, drug and magic remedy objectionable advertisement act come in existence. Also, Drug Price Control Order 1995 come in existence because of to regulate an equitable distribution of bulk drug and to make drug available. प्रत्येक पेशंटला रिजनेबल प्राईसमध्ये ड्रग अवेलेबल करण्यासाठी ड्रग प्राईस कंट्रोलची निर्मिती केली गेली. नेक्स्ट, टू प्रोव्हाइड फॉर लेवी अँड कलेक्शन ऑफ द ड्युटीज ऑफ एक्साइज ऑन मेडिकल अँड टॉयलेट प्रिपरेशन, Medical Termination of Medicinal and Toilet Preparation Act may become in existence in 1955. Next, Narcotic Drug and Psychotropic Substance Act 1985 come into existence to control narcotic and psychotropic substance. Other act may be included in that Food Prevention Act, Industry Act, Industrial Employment Act, Industrial Dispute Act, Factory Act, Indian Patent Act, Trade and Merchandise Act, Epidemic Disease Act, Shop and Establishment Act. Frequently asked question for that. First question is, what is objective of pharmaceutical legislation in India? Write a note on origin and history of pharmaceutical legislation in India. What were the recommendation of Drug Enquiry Committee? Write a short note on scope and objective of pharmaceutical legislation in India. This topic study properly and all these questions revise after listening all over the lecture and revise it. Reference book for this topic is Pharmaceutical Jurisprudence, Dr. B.H. Kuchekar, Nilari Prakashan, page number 1.1 to 1.3. Pharmaceutical Jurisprudence, Nirsha Gandhi, CBS publication, page number 1 up to 6. Thank you.